भंडारा जिला परिषद के सामने महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेना की ओर से विभिन्न मांगों को लेकर 2 दिवसीय आंदोलन शुरू किया गया है। ग्राम पंचायत कर्मचारियों ने चेतावनी दी है कि अगर उनकी मांगों को तुरंत स्वीकार नहीं किया गया तो आगे तीव्र आंदोलन किया जाएगा। प्रदर्शनकारियों ने नारेबाजी करते हुए एकता का संदेश दिया और अपनी मांगों की ओर प्रशासन का ध्यान आकर्षित किया। कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून संघर्ष करत आलेलो आहोत। या जिल्हा परिषदला सरासरी 2 ते 3 महिन्यापासून ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे पगाराची रक्कम येऊन ठेपलेली असताना सुद्धा 3-3, 2-2 महिने पगार करत नाही। 10 महिन्याचा एरियस आहे, तो 10 महिन्याची एरियसची 15 एप्रिलला रक्कम आलेली असून ते सुद्धा दिलेली नाही आहे। आणि कोणत्याही कर्मचाऱ्याला म्हणजे अजूनपर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या खात्यावर जानेवारी महिन्यापासून पैसे रक्कम जमा झालेल्या नाही, त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे। त्याकरिता आम्ही राज्य संघटनेच्या निर्देशानुसार 1 मे व 2 मेला काम बंद आंदोलनाचा हत्यार पुकारलेला आहे। तरी जिल्हा परिषद प्रशासन आम्हाला उडवाउडीचे उत्तर देऊन आज पगार होईल, उद्या पगार होईल, उद्या एरियस होईल, परवा एरियस होईल असे करू आम्हाला अजूनपर्यंत एकही पगाराची दमडी आमच्या अकाउंटमध्ये जमा झालेली नाही आहे। करिता ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा बिल बनवणारा कर्मचारी हा कॉन्ट्रॅक्टिंग असून आणि जिल्हा परिषदच्या ग्रामसेवकाचा किंवा सरकारी लिपिकाचा बिल बनवणारा तो जिल्हा परिषदचा सरकारी बाबू त्याला त्याच्या हाताने बनवतात। आमच्या बिल बनवण्यासाठी ग्रामपंचायत कंत्राटी लिपिकाच्या हाताने बनवतात। कंत्राटी लिपिकाकडे आम्ही गेल्यावर तो आम्हाला नेहमी उडवाउडीचे उत्तर देतो। आज होईल, उद्या होईल, परवा होईल, पंचायत समितीतून होईल, जिल्हा परिषदमधून होईल, पण होण्याचं नाव नाही आहे। वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार नेला तर वरिष्ठ अधिकारी आम्हाला उडवाउडीचे उत्तर देतो। आमची नेमकी मागणी आहे का जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचे नियमित वेतन महिन्याच्या महिन्याला आणि जीपीएफचा पैसा त्याच्या अकाउंटवर नियमित जमा व्हावे आणि जो उर्वरित 10 महिन्याचा एरियस आहे तो तत्काळ आमच्या ग्रामपंचायत अकाउंटवर कर्मचाऱ्याच्या जमा व्हावा आणि ग्रामपंचायत स्तरावर जे उर्वरित रक्कम आहे ग्रामपंचायतकडे येणारी ती या जिल्हा परिषदेने पत्र काढून ग्रामसेवकाच्या नावाने ती रक्कम ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मिळण्यास भाग पाडावे।